नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे आणि आजची तारीख ही 12 एप्रिल आहे. 12 एप्रिल आणि 10वा हप्ता आता तुम्हाला वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. 10वा हप्ता वाटप व्हायला सुरुवात किती, तर 2100 रुपये. मित्रांनो 2100 रुपये तुम्हाला आता हा एप्रिलचा हप्ता इथे मिळणार आहे. मार्चचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे जवळपास, आणि आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. एप्रिलचा हप्ता आता तुम्हाला लवकरच वाटप करण्यात येणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनाचे जे 2100 रुपये आहे, 2100 रुपये कधी मिळणार याबद्दल एका आपल्या मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. मंत्र्यांनी माहिती दिली, तर त्या मंत्र्यांनी दिलेली माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि नेमकं त्यांनी आपल्या भाषणात काय सांगितलं हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला जर कशा नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर बघा, चला बघूया आपण. लाडक्या बहीणना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता मंत्री शिवेंद्रराजे, मित्रांनो मंत्री शिवेंद्रराजे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांनी आपल्या भाषणात माहिती दिली लाडकी बहीण योजनेबद्दल. काय म्हणाले शिवेंद्रराजे, चला बघूया. एका कार्यक्रमात बोलताना मंत्री शिवेंद्रराजेंनी सांगितले की अनेक योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घ्यायला हवा. लाडकी बहीण योजना सुरू आहे. मित्रांनो बघा, आपल्या आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. त्याचपैकी एक म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जाते, परंतु माझी सर्व बहिणींना विनंती आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मित्रांनो बघा, हे आपल्या शिवेंद्र साहेबांनी इथं स्पष्ट करून सांगितलेलं आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे याबद्दल अनेक बहिणांना काही गैरसमज असतो की बा लाडकी बहीण योजना एका महिन्यानंतर बंद होणार, 2-3 महिन्यानंतर बंद होणार, आता इलेक्शन झालं आता बंद होणार. तर असलं कुठलंच काही नाही आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही कुठलाच गैरसमज इथे ठेवायचं नाही आहे. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, त्यांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे आपल्या शिवेंद्रराजेंनी. शिवेंद्रराजे मंत्री यांनी स्पष्ट सांगितले की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, तुम्हाला काळजी करायची नाही आहे. मग आता वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. मित्रांनो, वाढीव हप्त्याचा जो निर्णय आहे तो लगेच घेण्यात येणार आहे. जे काही 2100 रुपये जाहीर केलेले ते योग्य वेळी आपल्याला देवेंद्र भाऊ देणार. मित्रांनो 2100 रुपये जे आहेत हप्ता वाढीव, हा तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि आता एप्रिलचा हप्तासुद्धा तुमच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही आहे. आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे देवेंद्र भाऊ यांनी योग्य वेळी निर्णय घेतील, तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करतील. मित्रांनो बघा, आता आपले देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे हा कठोर आहे. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे आपल्या भाषणात मंत्री शिवेंद्रराजेंनी जे आपल्या भाषणात सांगितलं आहे की मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला लाडकी बहीणचे 2100 रुपये लवकरच एप्रिलचा हप्ता म्हणून तुमच्या खात्यात देणार आहेत. तर तुम्ही वाट बघायची आहे आणि आपलं जे अकाउंट आहे चेक करत राहायचं आहे. आणि बघा, तुम्हाला जर काही समस्या असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर आणखीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही बँक अकाउंटमध्ये अडचण असेल किंवा तुम्हाला जर DBT मिळत नसेल, बघा DBT काय असतं, डायरेक्ट बेनिफिट, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळतं सरकारकडून कुठल्याही योजनांचं. ते मग ते योजनाचं जे अमाऊंट आहे हे तुमच्या खात्यात जमा होतं. तर तुम्हाला यासाठी जर बेस्ट अकाउंट जर निवडायचं असेल, निवडता येत नसेल तर मला नक्की सांगा. आपण त्यावर एक व्हिडिओ आणणार आहोत आणि त्यात मी तुम्हाला सांगेल की कोणत्या अकाउंटमध्ये तुम्हाला सर्वात लवकर आणि फास्ट, एकदम जलद गतीने फास्ट एकदम DBT कोणत्या अकाउंटमध्ये मिळेल.
तर आजचा हा व्हिडिओ असा आहे, लवकरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे एप्रिलचा, तुम्ही वाट बघायची आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या बहिणींपर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत पडेल की एप्रिलच्या हप्त्याबद्दल त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.